नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. आपण आहोत आंतरवली सराटी इथून. आपला मराठ्यांचा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आज पाटील आंतरवाली सराटी इथून लाईव्ह यायचं कारण एकच आहे की ज्या मराठा बांधवाच्या कुंभी नोंदी सापडलेल्या आहे त्यांना तुम्ही लवकरात लवकर सर्टिफिकेट द्या. तेच का नाही हा प्रश्न आहे असे पाटील ह्यावेळी म्हणाले. पाटील म्हणते, ज्या आमच्या लेकरा बाळाचं कल्याण होत आहे तुम्हाला देखत नाही, असंही पाटील यांनी सरकारला सांगितलं. लवकरात लवकर आमच्या मराठा बांधवाचा विचार करा. आम्ही कायम सरकारशी सविस्तर चर्चा करत आहे, तरी पण सरकार आमचं ऐकत नसले तर आम्हाला पर्याय शोधावा लागेल, असे ह्यावेळी पाटील सरपंच पांडुदादा तारक यांच्या निवासस्थानी इथून बोलत होते. गोरगरिबांचा कैवारी, सामान्य जनतेचं नेतृत्व म्हणजे जरांगे पाटील. असं नेतृत्व पुन्हा होणे नाही. शिंदे साहेब असो, ताजेदादा असो, आणि भाजपमधल्या मराठा मंत्र्याला सुद्धा नाही करून देत, आमदाराला पण नाही करून देत. आणि मी त्यांच्यावर रागवलो पण नसतो ना. काय रागवायचा संबंध आहे? मी त्यांना सांगितलं नाही 4 महिन्यापूर्वी की साहेब आम्हाला राजकारण नाही करायचं, आरक्षण पाहिजे, तुम्ही या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा, ज्या खऱ्या आहेत त्याची तरी करा, आणखीन काय पाहिजे ते काय चुकी आहे आता. म्हणून ते आडवाड होत चालते प्रत्येक वेळेस. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं, त्याचं आम्हाला आरक्षण पाहिजे. ते वारंवार त्यांना आम्ही सांगितलं, पण ते आमचं आरक्षण खोटं बोलायचं काय आम्हाला आरोपीची पिंजऱ्यात उभा करते आणि जिरवायचंय. त्यांच्या जीवावर आल्या आता अंगलट बाजवाली वेळ दिला. मराठी कायद्यात बसतेत, त्यांचे दस्तावेज सरकारी नोंदी आहेत हैदराबादच्या सातारा संस्थांच्या, कुणबी आणि मराठी एक बसतेत. मग द्यायचं नाही, मग आईला पुढे